नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला रे दानेश शरद मराठी ग्रामर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत आहे मित्रांनो। चला आज झालेला बघा रे नवी मुंबईचा SRPF चा पेपर आपल्याला बघायचा बघा। हा पेपर आजच झालेला आहे मित्रांनो। 13 तारीख बघा, 13 तारीख 13/8/2024 म्हणजे आज मंगळवार। आज हा पेपर झालेला आहे। त्याचं पेपरचं विश्लेषण आपल्याला आज बघायचं बघा रे। राज्य राखीव पोलीस दल बल गट क्रमांक 11 नवी मुंबई आज हा पेपर झालेला आहे। या पेपरचं विश्लेषण आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं मित्रांनो। चला तर पाहूया आपण। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबई। कोणती मुंबई रे? नवी मुंबई। याचा आपल्याला पेपर पाहायचा आहे मित्रांनो। चला थोडासा पेपरची क्लॅरिटी थोडीशी कमी आहे। चला बघा रे, खालीलपैकी कोणता द्वंद्व समासाचं उदाहरण आहे असं तुम्हाला विचारलं बघा। खालीलपैकी कोणते द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? द्वंद्व समास उदाहरण बघा रे। द्वंद्व समासाचं खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे? द्वंद्व समासाचे उदाहरण विचारले मित्रांनो। ऑप्शन काय रे? पहिलं ऑप्शन आहे बघा 21 काय आहे? 21। दुसरं आहे आयोजन बघा। तिसरं आहे प्रयोजन आणि चौथं आहे नियोजन। अरे द्वंद्व समासाचं उदाहरण विचारलंय। द्वंद्व समासामधलं उदाहरण कोणतं असेल तर 21 आहे मित्रांनो। 21 या शब्दाची फोड होते बघा रे 1 आणि 20। 1 आणि 20 हे द्वंद्व समासाचं अचूक उदाहरण आहे बघा। अचूक उत्तर आहे 1 आणि 20 किलो तर मित्रा 21 होतं। हे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण द्यायचं तेव्हा इतरेतर द्वंद्व समासामध्ये तुम्हाला आणि व यासारख्या समुच्चय बोधक उभयन्वयी अवयवांचा वापर करावा लागतो। त्याला म्हणायचा इतरेतर द्वंद्व समास। जसं की आई वडील, आई आणि वडील, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, हरिहर, हरी आणि हर, 21 1 व 20 काय 21 इतरेतर द्वंद्व समास उदाहरण आहे। आयोजन, प्रयोजन, नियोजन हे द्वंद्व समासाचे उदाहरण नाहीये तिन्ही पण। म्हणून आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो 21। उत्तर काय रे? 21 आहे बघा। पहिला ऑप्शन आपलं पहिलं बरोबर आहे त्यामधलं 21 हे जसं काय रे अचूक उत्तर आहे बघा। प्रश्न क्रमांक मराठी मधल्या पहिल्याच। चला मित्रांनो बघा पुढं इतिश्री होणे म्हणजे काय रे बघा। असा विचारला प्रश्न बघा। इतिश्री होणे म्हणजे काय? इतिश्री या शब्दाचा अर्थ विचारला मित्रांनो। काय विचारला रे? अर्थ विचारला बघा। इतिश्रीचा अर्थ होतो मित्रांनो इतिश्रीचा अर्थ बघा रे शेवट होणे। काय म्हणजे शेवट होणे। ओनामा म्हणजे सुरुवात करणे बघा रे। ओनामाचा अर्थ काय रे बघा सुरुवात करणे होते। काय होते? सुरुवात करणे। ओनामा करणे म्हणजे काय? सुरुवात करणे। आणि इतिश्री करणे म्हणजे काय रे? शेवट होणे किंवा शेवट करणे। कोणत्याही गोष्टीचा ज्यावेळेस सुरुवात होतो त्यावेळेस त्याचा अंत ठरलेला असतो। त्यावेळेस कधी ना कधी अंत होतच असतो। म्हणून त्याला ध्यान ठेवा प्रत्येक मानव पृथ्वीला जन्मानंतर त्याचा एक शेवट आहे ठरलेला आहे पूर्णपणे। तसा इतिश्री आहे। इतिश्रीचा अर्थ आहे शेवट होणे बघा रे। आणि ओनामा म्हणजे सुरुवात करणे। श्री गणेशा करणे म्हणजे काय रे बघा। श्री गणेशा करणे म्हणजे सुद्धा सुरुवात करणे अर्थ होतो। पाया भरणे म्हणजे सुद्धा काय रे सुरुवात करणे आहे बघा। त्यानंतर सुतोवाच करणे म्हणजे सुद्धा काय रे सुरुवात करणे आहे। तर सुरुवात करण्याला एवढे वाक्प्रचार आहेत 4 आहेत। आणि इतिश्री करणे म्हणजे काय रे शेवट करणे। आता बघूया आपण इतिश्री होणे म्हणजे काय। ऑप्शन मध्ये काय? स्वीकार होणे होणार नाही, संपणे, त्याग करणे, वाईट होणे। संपणे हे त्याचं उत्तर आहे काय रे संपणे बघा 2 नंबर। त्याग करणे होत नाही, वाईट होणे होत नाही। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय रे अचूक उत्तर आहे मित्रांनो। चला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। चला मराठीचा प्रश्न बघा पुढचा आता। बघा पुढचा प्रश्न आलेला आहे दिग्दर्शक या शब्दाची संधी ओळखामध्ये। काय म्हणतात रे दिग्दर्शक या शब्दाची संधी ओळखायला बघा रे। दिग्दर्शक काय रे बघा दिग्दर्शक। दिग्दर्शक या शब्दाची काय करायचं रे संधी ओळखायची बघा। दिग्दर्शक या शब्दाची फोड होते मित्रांनो बघा रे दिक्क अधिक दर्शक काय होते पुढे दिक्क अधिक दर्शक
बरे कठोर व्यंजनापुढे काय आले त थ द मृदू व्यंजन आले तर याच जातीमधलं काय घ्यायचं रे तिसरं व्यंजन घ्यायचं बघा क ची जातीमध्ये काय राहिलं तिसरं क ख ग हे बघा क ख ग क च्या पुढे कोण आहे रे द आहे म्हणजे द हे कोण आहे रे मृदू वर्ण आहे कोण आहे मृदू वर्ण आहे बघा क कोण आहे कठोर वर्ण आहे कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आला असेल वर्ण आला असेल तर पहिल्या कठोर व्यंजना जागी त्याच्याच जातीमधलं तिसरं व्यंजन घ्यायचं बघा पहिला एक क आहे दुसरा ख आहे तिसरा ग आहे मग क च्या जातीमधलं कोण येणार आहे ग येईल आणि ग अधिक द एकमेकात मिसळले अर्धा ग होईल आणि पूर्ण द राहील ज्यावेळेस हे वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा पहिला वर्ण काय होतो रे अर्धा होतो पुढचा वर्ण आहेच राहतो शब्द बनणार आहे घर आणि शब्द बघा दीला दी दशा तसं ठेवायचं नंतर अर्धा ग द शक शब्द काय म्हणणार आहे दिग्दर्शक शब्द म्हणणार आहे बघा पुढे आहे दिक् अधिक दर्शक आता ऑप्शन मध्ये दिक् अधिक दर्शक कुठे आहे रे कविता पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे दिशादर्शक नसते दिग्दर्शक नसते दिग्दर्शक नसते दिक् अधिक दर्शक बरोबर दिग्दर्शक आपल्याला माहिती आहे दिग्दर्शक म्हणजे काय रे जो पिक्चरची निर्मिती करतो पूर्णपणे बरोबर आहे की नाही समजा सैराट चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे नागराज मंजुळे आहे म्हणजे जो चित्रपट निर्माण करतो त्याला काय म्हणतात दिग्दर्शक असे म्हणतात पूर्णपणे त्याला म्हटलेलं आहे दिग्दर्शक चला आपण पुढची मराठीचा प्रश्न बघूया चला मित्रांनो बलुत या पुस्तकाचे लेखक कोण आहे पुस्तकाचे ग्रंथ लेखक हे सुद्धा मराठीमध्ये प्रश्न येतात मित्रांनो बलुत हे पुस्तक जे आहे बघा रे हे बलुत हे पुस्तक कुणाचं आहे रे बलुत हे पुस्तक दया पवारांचं आहे कुणाचं आहे रे दया पवारांचं आहे बघा बलुत काय रे दया पवारांचं पुस्तक आहे लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड बघा त्याच्यामध्ये हे दुसरे वेगळे विश्वास पाटील आहे ते नाहीये पूर्णपणे विश्वास पाटील होऊ शकत नाही लक्ष्मण गायकवाड नाही लक्ष्मण माने नाहीये बलुत या पुस्तकाचे कोण आहे दया पवार आहे कोण आहे दया पवार आहे लक्ष्मण मानेचे संदर्भ येत आहे लक्ष्मण गायकवाडचे आहे विश्वास पाटलाचे बघा विश्वास पाटलाची आपली छावा ही कादंबरी आहे पूर्ण मृत्युंजय आहे विश्वास पाटलांचे आहेत पूर्णपणे चला उत्तर होतं आपलं दया पवार बलुत आता बघा चोर चोरी करतो चोर काय करतो रे चोरी करतो विद्यार्थी काय करतो विद्यार्थी काय करतो रे अध्ययन करते काय करते अध्ययन करते अध्यापन करते का नाही मास्तर लोक अध्यापन करतात म्हणजे नाही अध्ययन बरोबर आहे थोडस लॉजिकली प्रश्न होता मराठी सारखा पूर्णपणे आपण तो भेटला गेला पूर्णपणे बर पुढील पैकी फारसी शब्द ओळखा असा प्रश्न आला आहे बघा फारसी शब्द ओळखायला लागलाय सुंदर हा फारसी नाहीये अरे ओनामा हा फारसी नाहीये ओनामाचा अर्थ काय रे सुरुवात करणे काय करणे सुरुवात करणे जबरदस्त उत्तर आहे फारसी म्हणजे काय रे जबरदस्त विभत्स अर्थ आहे विभत्स म्हणजे काय रे किळस किळस तितकारा किळस तितकारा हा शब्द विभत्स शब्द किळस तितकारा आहे जबरदस्त हे फारसी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक कुठे झाला रायगड झाला तुम्हाला रायगड झाला पूर्णपणे बरोबर आहे रायगडचं उत्तर आहे पुढे बघा पुढे आहे बाळू हा चलाक मनुष्य आहे तर चलाक याला अंडरलाईन केले बघा अधोरेखित केलेला शब्द ची जाती कोणती आहे म्हणजे काय म्हणजे जाती आहे बघा हे नाम म्हणजे काय नाही नाम म्हणजे काय असतं प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेलं नाव म्हणजे काय रे नाम आहे नाम नाही होणार पूर्णपणे सर्वनाम दिले बघा नामाऐवजी वापरलेला शब्द म्हणजे काय असतो रे सर्वनाम असतो मी आहे तू आहे तो आहे हा आहे जो आहे कोण आहे काय आहे आपण आहे स्वतः आहे असे सर्वनाम आहेत पूर्णपणे हे सर्वनाम कोणतं आले का नाही आलेलं हे उभय पद म्हणजे 2 पद आहेत का रे नाहीये मग चला ते काय आहे विशेषण आहे काय आहे विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं रे विशेषण म्हणायचं बघा बाळू हा चलाक मुलगा आहे चलाक हा शब्द कोणाला आला रे
बाळू हा चलाक मनुष्य आहे, बाळू बद्दल आलाय म्हणजे विशेषण हे नामाबद्दल येते, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणायचे रे, विशेषण असं म्हणायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी हे त्याचं काय रे, अचूक उत्तर आहे. बघा सी हे त्याचं काय आहे, अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघायचा होता. विशेष नामाचा प्रकार बघामध्ये बघा, विशेष नामाचा प्रकार काय, विशेष नाम आहे. विशेष नाम म्हणजे काय रे बघा, विशेष नाम कोणाला म्हणायचं आहे, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा, प्राण्यांचा बोध होतो त्याला म्हणतात विशेष नाम. ज्या नामाने जातीचा बोध होतो त्याला म्हणतात सामान्य नाम, आणि ज्या नामाने गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो त्याला म्हणतात भाववाचक नाम. बघा आता विशेष नाम ओळखायला लागले आपल्याला. हिमालय, गाय, तो, नदी. तो हे कोण आहे, सर्वनाम आहे. बघा नदी हे कोण आहे, सामान्य नाम आहे. नदी भरपूर असतात, नर्मदा नदी आहे, गोदावरी नदी आहे, मांजरा नदी आहे, सर्वनाम आहे. तो गाय सुद्धा सामान्य नाम आहे. बघा गायीमध्ये प्रकार येतात, देवणी गाय आहे, नंतर वेगवेगळ्या गायी आहेत. पूर्णपणे गायीचं नाव दिले नसेल तर ते विशेष नाम होऊ शकतं, परंतु गाय हे सामान्य नाम आहे. हिमालय मात्र विशेष नाम आहे. काय आहे, विशेष नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. हिमालयाचं उत्तर दिलं वगैरे, हिमालय उत्तर आहे त्याचं. पुढचा मराठीचा प्रश्न बघा आता. वगैरे त्यांनी गैरप्रकार केला आणि त्यांनी गैरप्रकार केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याने गैरप्रकार केला हे एक वाक्य बघा, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला दुसरं वाक्य आहे. या दोन वाक्यांना जोडायचं काम कोण करतंय रे, आणि करतंय. ज्या वेळेस दोन वाक्य जोडायचं काम आणि करेल किंवा व करेल किंवा शिवाय करेल किंवा आणखी करेल किंवा अन करेल किंवा न करेल किंवा आणखी करेल, त्यावेळेस त्या दोन वाक्य जोडले जे असतात त्याला समुच्चय बोधक उभयानुव्यय अव्यय म्हणतात. समुच्चय बोधक उभयानुव्यय अव्यय असे म्हणतात. ज्या वेळेस दोन वाक्य आणि, व, शिवाय, आणखी, नंतर अन, न, नी, नंतर आणखी या शब्दांनी जोडले गेले असेल तर त्याला समुच्चय बोधक उभयानुव्यय अव्यय असे म्हणतात. आता विचार लागला बघा, त्यांनी गैरप्रकार केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि दोन वाक्य जोडले. दोन वाक्य जोडणारा शब्द कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन जो असतो तो उभयानुव्यय अव्यय असतो. काय असतो रे, उभयानुव्यय अव्यय असतो. बघा त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन दिले, काय म्हणले त्यामध्ये ह्या वाक्यात आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे, तर काय रे, समुच्चय बोधक उभयानुव्यय अव्यय. काय आहे, उभयानुव्यय अव्यय तर आहेच आहे, उत्तर काय आहे, समुच्चय बोधक उभयानुव्यय अव्यय आहे. कोणतं उभयानुव्यय अव्यय रे, समुच्चय बोधक उभयानुव्यय अव्यय. बघा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर होतं. चला ध्वनी दर्शक शब्द निवडा म्हणजे ध्वनी दर्शक शब्द निवडा. कबुतराचा आवाज काय, ध्वनी म्हणजे काय, आवाज. बघा कबुतराचा आवाज काय रे, कबुतराचा आवाज कोण आहे, घुमणे हे काय रे, आवाज आहे. घुमणे आवाज कोणाचा रे, कबुतराचा आहे मित्रांनो. म्हणजे अचूक उत्तर काय रे, घुमणे हे कबुतराचा आवाज आहे. किलबिल कोणाची असते रे, पक्ष्यांची असते. बघा काय असते, पक्ष्यांची किलबिल असते पूर्णपणे. चिव चिव किलबिल काय असते, पक्ष्यांची किलबिल असते पूर्णपणे. घुमणे हा कोणाचा आवाज आहे, कबुतराचा आवाज आहे. घुमणे काय रे, अचूक उत्तर आहे. बघा काय रे, अचूक उत्तर आहे. रात्री झाडाखाली झोपू नये कारण झाडा. चला क्षणभंगूर म्हणजे काय, अरे क्षणभंगूरचा अर्थ बघा मित्रांनो. क्षणभंगूर म्हणजे काय, क्षणात बनणारे, क्षणोक्षणी, क्षणात येणारे. क्षणात बनणारे नाही होत, क्षणोक्षणी नाही होत, क्षणात येणारे पण नाही होत, क्षणात नष्ट होणारे उत्तर बघा रे. क्षणभंगूर म्हणजे काय, क्षणात नष्ट होणारे. क्षणभंगूर आहे. काही गोष्टी आपल्याला काही चूक आपले क्षणभंगूर असतात पूर्णपणे, क्षणात नष्ट होतात पूर्णपणे. त्याच्यामुळं कुठल्या गोष्टी मागे लागायचं, कुठल्या गोष्टी मागे लागायचं नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. बघा ज्ञान पूर्णपणे ते वस्तू कळणं गरजेचं आहे. क्षणभंगूर म्हणजे काय रे, क्षणात नष्ट होणारे. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 त्याचं काय रे, अचूक उत्तर आहे. पुढे बघा रे, पुढील पैकी
कोणता शब्द चंद्र या शब्दाला समानार्थी नाही म्हणले बघा रे. हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये आला बघा. चंद्र या शब्दाला समानार्थी नाही म्हणले रे. काय म्हणले? चंद्र या शब्दाला समानार्थी नाही म्हणले बघा. चंद्राला समानार्थी नाही म्हणलेला आहे. काय म्हणले? नाही हा शब्द बऱ्याच वेळा यावर्षी पोलीस भरतीमध्ये प्रश्न आलेला आहे. बऱ्याच वेळा म्हणजे प्रत्येक प्रश्न आहे. पुढे कोणता शब्द समानार्थी नाही. फक्त चंद्राच्या वेळी पुढे नाव येईल, परंतु पुढे नाही आहेच वाक्यामध्ये. पोर आहे वाचतात उत्तर देतात बघा रे. बघा चंद्राला समानार्थी शब्द कोण आहे बघा रे? हिमांशू आहे बघा रे. बघा हिमांशू पहिला पर्याय आहे, तो आहे चंद्राला. नाही म्हणजे आपला सुधाकर बघा रे. सुधाकर म्हणजे सुद्धा चंद्र आहे बघा रे. चंद्र आहे. नंतर शशी म्हणजे सुद्धा काय रे? चंद्र आहे बघा. शशी म्हणजे सुद्धा काय आहे? चंद्र आहे. हे तिन्ही शब्द चंद्राशी रिलेटेड शब्द आहेत बघा पूर्णपणे. हिमांशू, सुधाकर आणि शशी चंद्राला येतं. नाही कोण रे? तनुज नाही बघा. तनुज नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. काय रे? सी हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. बघूया काही गोष्टी तुला व्यवस्थित ध्यानात ठेवाव्या आहेत पूर्णपणे. तुला काय दिसणार? सुधाकर ऑप्शनचा बघा. भास्कर म्हणजे कोण होतं रे? भास्कर म्हणजे कोण आहे? सूर्य आहे. सुधाकर म्हणजे कोण आहे? चंद्र आहे. कोण आहे? चंद्र आहे. रत्नाकर म्हणजे कोण आहे रे? समुद्र आहे. काय आहे? समुद्र आहे. नंतर दिनकर म्हणजे कोण आहे रे? दिनकर म्हणजे कोण? सूर्य आहे बघा. नंतर दिवाकर म्हणजे कोण आहे रे? दिवाकर म्हणजे सुद्धा कोण आहे? सूर्य आहे बघा. कर 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 नाही जर तुम्ही व्यवस्थित ध्यान ठेवलं तर आपले कर 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 मार्क कापतात पूर्ण परीक्षेमध्ये. म्हणून ध्यान ठेवा मित्रांनो, असे समान उच्चाराचे समान दिसणारे शब्द एका ठिकाणी जर आपण घेतले तर आपले मार्क पडत नाही बघा. भास्करचा अर्थ आहे सूर्य, सुधाकरचा अर्थ आहे चंद्र, रत्नाकरचा अर्थ आहे समुद्र, दिनकरचा अर्थ आहे सूर्य, दिवाकरचा अर्थ आहे सूर्य. नंतर बघा रे दिनकरचा अर्थ सुद्धा काय रे? सूर्यच आहे. दिनकर म्हणजे आपण दिवाकर झाला, दिनकर झालं. त्यानंतर प्रभाकर आहे बघा. प्रभाकर म्हणजे सुद्धा काय रे? सूर्यच आहे. प्रभाकर म्हणजे काय? सूर्यच आहे. बरोबर का नाही? हे सगळे सूर्याशी रिलेटेड काही शब्द आहेत. फक्त सुधाकर म्हणजे कोणता आहे? चंद्र होता. आपल्याला प्रश्न आला होता खाली पैकी कोणता शब्द चंद्राला समानार्थी नाही? चंद्राला समानार्थी नसताना शब्द कोण आहे रे? तनुज आहे. हिमांशू आहे, सुधाकर आहे, शशी आहे. अर्थ नाही म्हणलं होतं. नाही म्हणल्यामुळे उत्तर काय रे? तनुज आहे. काय उत्तर? तनुज हे त्याचं अचूक उत्तर देण्यात आलेलं आहे बघा. काय रे? अचूक उत्तर तनुज आहे पूर्णपणे. पुढे बघा रे नाकाला मिरच्या झोमणे. नाकाला मिरच्या झोमणे म्हणजे बघा रे. नाकाला बरोबर मिरच्या झोमणे. नाकाला मिरच्या झोमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय म्हणजे बघा रे? काय अर्थ आहे बघा रे? वाक्य नाकाला मिरच्या झोमणे म्हणजे काय रे? पराभूत होणे, जखमी होणे, राग येणे, जिंकणे. पराभूत होणे होणार नाही बघा रे. जखमी होणे होणार नाहीये, जिंकणे पण होणार नाहीये, राग येणे होते. काय होतं रे? नाकाला मिरच्या झोमणे म्हणजे काय? राग येणे. आपण जर एखाद्या मित्राला काही म्हटलं बघा रे, कधी कधी त्याच्या नाकाला काय होतं रे? मिरच्या झोमतात. म्हणजे काय होतं रे? त्याला राग येतो खूप पूर्णपणे. एखाद्याला आपण काहीतरी बोललो तर त्याच्या नाकाला काय होतं रे? मिरच्या झोमतात. म्हणजे काय होतं रे? राग येतो. अचूक उत्तर आहे राग येणे. पर्याय क्रमांक सी त्याचं काय रे? अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय म्हणते? निरागसचा अर्थ बघा निष्पाप. विरुद्धार्थी शब्द विचारा आपल्याला. निरागसचा अर्थ काय रे? निष्पाप. निरागस. निरागसचा अर्थ कोण आहे रे? निष्पाप. आणि आपल्याला विचारले काय? विरुद्धार्थी शब्द विचारला. काय विचारला रे? विरुद्धार्थी. आणि ऑप्शन मध्ये पहिला दिलाय निष्पाप. हे समान अर्थ झाला. हुशार नाही होऊ शकत, सुंदर नाही होऊ शकत, पापी आहे. निरागस निष्पाप. पाप काय? निष्पाप काय होणे? पाप, पापी. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 उत्तर बघा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. बघा मित्रांनो पर्याय क्रमांक 4 हे काय रे? अचूक उत्तर आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. हे कोणी सांगितलेलं आहे? नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सांगितलं बघा. चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? हा बी प्रश्न आपल्या मराठी सिलेबस बघा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला असं म्हणलेलं आहे बघा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिलाय? अभंग, ऋणमोचन, विद्यार्थी, ग्रामगीता. ग्रामगीता कोण लिहिले रे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज यांनी काय लिहिले रे? ग्रामगीता लिहिले बघा. तुकडोजी महाराज काय लिहिले रे? तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराजांनी काय लिहिले रे? ग्रामगीता लिहिलेलं आहे. काय लिहिलंय? ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे.
गोष्टी या शब्दाचं एकवचनी रूपाची लिंग कोणती म्हणजे गोष्टी एकवचनी रूप गोष्ट गोष्टी बघा त्याचं एकवचनीचं रूप विचारलं आपल्याला एकवचनी रूपाचं विचारलंय त्याचं उत्तर आहे स्त्रीलिंग काय उत्तर आहे स्त्रीलिंग बघा गोष्टी या एकवचनी शब्दाचं लिंग काय आहे स्त्रीलिंग आहे मित्रांनो काय आहे स्त्रीलिंग आहे बघा त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिवस चाललाय 8 मार्च आहे काय रे 8 मार्च आहे चला आपण जीएसटी प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी आहे 8 मार्च आहे टिंब केवढा मोठा हा पर्वत बघा रे टिंब विचारलंय केवढा मोठा पर्वत म्हणजे मित्रांनो टिंब केवढा मोठा हा पर्वत अब अरे शी यापैकी नाही शी काय रे तिरस्कार दर्शक आहे अरे रे काय आहे अरे रे हे शब्द काय अरे त्याचं वाईट झालं म्हणजे काय रे पूर्णपणे हा शी झाला तिरस्कार दर्शक अरे रे काय आहे रे म्हणजे काय म्हणतो आपण अरे रे खूप वाईट झालं म्हणजे हा केवढ्याचा केवढ्यामध्ये होऊ शकत नाही अबब आश्चर्यकारक आहे पूर्णपणे अबब म्हणजे उत्तर होणार आहे अबब होणार आहे अबब केवढा मोठा पर्वत असं होणार आहे म्हणजे आश्चर्यकारक आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे काय उत्तर आहे एक उत्तर आहे काय आहे एक उत्तर आहे बघा अरे शोकदर्शक आहे काय रे शोकदर्शक आहे पूर्णपणे अबब केवढा मोठा असतील पर्याय क्रमांक 1 चं उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न बघा रे मराठी मधला हा कदाचित शेवटचा प्रश्न असू शकतो पूर्णपणे बघा हा चिक्कू साखरेपेक्षा गोड आहे अरे साखरेपेक्षा गोड आहे म्हणजे हा चिक्कू कसा आहे साखरेपेक्षा गोड आहे बघा रे हा चिक्कू साखरेपेक्षा गोड आहे साखरेपेक्षा गोड आहे म्हणजे मला सांगा त्याच्यामधलं उपमेय कोण आहे चिक्कू आहे कोण आहे चिक्कू आहे चिक्कू कोण आहे उपमेय आहे साखर कोण आहे उपमान आहे ज्यावेळेस उपमानापेक्षा उपमेय श्रेष्ठ दाखवले गेला असेल त्यावेळेस व्यतिरेक अलंकार होतो रे व्यतिरेक अलंकार अमृताहुनी गोड नाम तुझे देवा आता अमृतापेक्षा कोणतं नाव गोड आहे का रे गोड आहे का नाही तर देवाला अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणले देवाचं नाव अमृतापेक्षा गोड सांगितलंय तरी व्यतिरेक होता आणि इथं पण काय रे व्यतिरेक आहे बघा हा चिक्कू साखरेपेक्षा गोड आहे ते व्यतिरेक अलंकार काय रे व्यतिरेक दृष्टांत अलंकार दाखवला जातो अनन्वय अलंकारामध्ये त्याची तुलना त्याच्या सोबतच केली जाते मी असं म्हटलं रोहित शर्मा सारखा रोहित शर्माचा आहे आई सारखी आईच आहे तिची तुलना कोण होते का रे अजिबात होत नाही म्हणून तो अनन्वय अलंकार आहे श्लेष अलंकार म्हणजे काय एकाच शब्दाचे ज्यावेळेस 2 अर्थ निघतात पूर्णपणे त्याला काय म्हणायचं रे श्लेष अलंकार बघा एकाच शब्दाचे 2 अर्थ येतात जसं की श्रीकृष्ण नवरा बघा रे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी आता या नवरीचे 2 अर्थ आहेत बघा रे एक नवरी हो म्हणजे काय रे नवरी व्हायला तयार होणं दुसरं काय रे तयार न होणे काय होणे तयार न होणे ध्यानात ठेवा मित्रांनो श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी म्हणते म्हणजे काय रे कृष्णा जर नवरा व्हायला तयार झाला तर मी नवरी व्हायला लगेच तयार आहे काहीच अडचण नाही मला लगेच तयार झाले पटकन आवरले उठले लगेच मंडपात तयार लगेच कृष्णासोबत लग्न करायला तयार आहे परंतु जर शिशुपाल नवरा व्हायला तयार झाला तर मी नवरी होणार नाही याच्यावरून बोध घ्या मित्रांनो मथुरेचा राजा कृष्ण होता मथुरेचा राजा कृष्ण असल्यामुळे त्यासोबत लग्न करायला कुणी तयार होत होतं पूर्णपणे तुमच्याकडे जर साम्राज्य असेल पैसा असेल प्रतिष्ठा असेल तर तुमच्याकडे सोबत कुणीही लग्न करणार आहे तेव्हा जर तुमच्याकडे पद नसेल प्रतिष्ठा नसेल पैसा नसेल तर तुम्हाला कुणीच विचारणार नाही म्हणून राजा ध्यान ठेव उद्याच्या पोलीस भरतीमध्ये लागायचं आहे तुला पद मिळवायचं आहे तुला प्रतिष्ठा मिळवायची आहे तुला पैसा मिळवायचा आहे हे सगळं केलं तर तुला एखादी मुलगी लग्न व्हायला तयार होणार आहे नाहीतर आपली सुद्धा अवस्था शिशुपालासारखी होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे मित्रांनो म्हणून ध्यान ठेवा तुम्हाला कृष्ण व्हायचंय का तुम्हाला शिशुपाल व्हायचंय हे तुम्ही ठरवायचंय पूर्णपणे तुम्ही उद्या नोकरीत लागलात तुम्ही पोलीस म्हणून लागलात तर तुम्ही कृष्ण झालात फॉर एक्झाम्पल आणि तुम्ही जर उद्या पोलीस मध्ये लागला नाहीत तुम्हाला जर बेरोजगार असाल तर तुम्ही काय होणार रे शिशुपाल होणार आहे म्हणजे तुम्ही जर उद्या पोलीस म्हणून लागलात तर तुमच्यासोबत लग्न करायला कुणीही तयार होणार आहे आणि तेच तुम्ही जर उद्या नोकरी नाही लागलात तर तुमचं लग्न करायला कुणीही तयार होणार नाही म्हणून ध्यान ठेवा सख्या मामा सुद्धा तयार होणार नाही
काही पोरांमध्ये सर मामाची पोरगी हक्काची आहे, अजिबात नाही, मामाची पोरगी तर हक्काची कधीच होऊ शकणार नाही, तुला जर नोकरी नसेल तर अँटो. मग मामा लगेच दुसरं बघायला चालू करतो पूर्णपणे, ज्याला गव्हर्नमेंट नोकरी लागली आहे. त्याच्यामुळे कुणाच्या विसंबून राहू नका, कुणावरती अवलंबून राहू नका. आपलं ध्येय सध्या काय आहे, आपल्याला एकच आपल्या डोक्यामध्ये खटका असला पाहिजे, या वर्षी आपल्याला काय मिळाली पाहिजे रे, वर्दी मिळाली पाहिजे, वर्दी मिळालेली पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. चला रे, संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे म्हणलाय. संत ज्ञानेश्वर समाधी आळंदीला आहे. कुठे आहे रे, आळंदीला आहे बघा पूर्णपणे. थोडस जे मराठी विषय थोडं आलं तर आपण तो प्रश्न घेत आहोत पूर्ण मित्रांनो. चला, अशा प्रकारचा हा नवी मुंबईचा SRPFचा 11 नंबरचा पेपर होता मित्रांनो, जो की आज सकाळी तो पेपर पार पडलेला आहे. त्याचं विश्लेषण आपण व्यवस्थित या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना नक्कीच आपले व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. आजच्या पुरता आपण इथं थांबूया. धन्यवाद.